धैर्य देखील देण्यात आली। असा तुम्हा सर्वांचा असा काँग्रेसचा हुकमी एक्का म्हणून ज्यांची ओळख ते महेंद्र शेठ घरात यांच्या नावाची स्पर्धा। चिंता तुझे अनेक लोकांना खरं तर परदेशी वारी ज्यांनी दाखवली, ज्यांना रायगड माहिती नाही ते त्यांना 3000 महिलांना रायगड खरं तर ज्यांनी दाखवलं ते तुम्हा सर्वांचे महेंद्र शेठ घरत कामगार नेते यांच्या नावाची आपण स्पर्धा पाहतोय। थैंक यू वेरी मच। चलेंगे मैदान की तरफ। एमजी ट्रॉफी 2026 में आज के रात्रि में कौन सी टीम क्वालिफाई करेगी जो एक ट्रॉफी तक अपनी दावेदारी पेश करेगी। जबरदस्त आयोजन नियोजन शिलगढ़ एमजी ट्रॉफी का ये शानदार आयोजन और आज मात्र विश्वजीत ठाकुर एशियन स्पोर्ट दिगोड़े और उनके खिलाफ खेल रही है शिरौनी 11 शिरौनी। ये मैच 3 ओव्हरची मैच। तीन ओवर का ये मैच। बॉलो तैयार। पहली गेंद अब पिच किया है गेंद को डीप पॉइंट सीमा रेखा के पार विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न दिघोडे गावाचा चौकार। तो बिल्कुल यहां पर शानदार एक रन मिलेगा चौकों के बाद और इस एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 5 रन। अभी तक बात करेंगे 3 ओवर का मैच। अभी तक मोटे ने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की है। क्या बात है, ये मैच काफी मजा आएगा दोनों टीमों के बीच में। जड़ में डालने की कोशिश हल्का तो गेंद को यहां पर खेला है। फील्डर वहां पर मौजूद उठाएंगे फील्ड करेंगे तब तक एक रन यहां पर पूरा। बिल्कुल तेजस भाई हमें जानकारी देते हुए कि ये मैच ऑस्ट्रेलिया वर्सेस भारत के बीच में ऐसा चल रहा है, यानी कि मुंबई इंडियंस और चेन्नई सुपर किंग्स कहेंगे तो बेहतर होगा। जर्सी काफी अच्छी है दोनों भी टीमों की। 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। विश्वजीत और योगेश ये जोड़ी मैदान के अंदर। बॉलर तैयार होते हुए हमजा। तो रिवर्स शॉट खेलने की कोशिश जरूर की थी हमजा ने, लेकिन यहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। भूलना नहीं चाहिए जिस हमजा ने पहले मैच में काफी खतरनाक गेंदबाजी की थी वही हमजा इस मैदान के ऊपर मोटा के खिलाफ भी काफी बढ़िया प्रदर्शन पहले मैच में हमजा ने आप देख सकते हैं 2 ओवर में 15 रन देकर। तर प्रवीण गायकर आपल्यासाठी शुभम शेटकर त्यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे। धन्यवाद, थैंक यू शुभम शेट। तो इस बार अलॉन्ग द कारपेट खेलने का प्रयास डायरेक्ट शुरू था विकेटों के ऊपर, लेकिन चलिए अगर हाथ लगता तो यह मामला कर भी बन सकता था। संदेश पाटील साहेब दिगोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांच्या वतीने 20 किलोचा बोकड दिला जाईल जर संघ एसएन स्पोर्ट दिगोडे क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला तर। संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने देखील पारितोषिक होतं, परंतु वर्सोवा संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं। तो चलिए 6 रन बने। विश्वजीत ठाकुर थोड़े से नाराज है, बल्ला थोड़ा सा साथ नहीं दे रहा, लेकिन कभी कभी होता है आपका बल्ला जो ग्रिप है वो ठीक नहीं होती, जिसकी वजह से यहां पर बल्ला चेंज करते हुए बल्लेबाज आप देख सकते हैं मोटिया बल्ला चेंज करते हुए। रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। पहले पावर प्ले में ये रन इतने आसानी से नहीं मिले। पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली थी और लगातार 2 सिंगल और मोटे के खिलाफ लगातार 2 गेंद यहां पर डॉट नजर आती हुई। आखिरी गेंद है पावर प्ले की, संयम के साथ खेलना पड़ेगा। बॉलर तैयार होते हुए
हमजा खान के ऊपर अटैक किया है, मिड ऑफ के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ की तरफ, फील्डिंग काफी लाजवाब, जरूर इस गेंद को रोका, तब तक यहां पर 2 रन मिलेंगे और इसी के साथ पावर प्ले का पहला ओवर समाप्त। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर, टोटल बात करेंगे बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 8 रन। हो प्रिया 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 हो प्रिया प्रिया। ये महागुरु श्रेणी टीम की गेंदबाज के लिए सुवर्ण मौका है। जयदीप सुतार साहब इनके ओर से हर विकेट के लिए 500 का इनाम है। खुद को कमजोर समझना यह आपकी सबसे बड़ी भूल है, क्योंकि जीतने का जुनून है तो हारने का डर नहीं होता। पहले पावर प्ले में 8 रन बने, पावर प्ले अब खुला हो चुका है। आप यहां से देखेंगे आने वाली गेंदें 12 और 12 में कितने रन बना पाएंगे योगेश कोहली और विश्वजीत ठाकुर मोटिया, ये जोड़ी मैदान के अंदर आपको नजर आती हुई। इस बार उड़ाया सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा के पार, योगेश कोहली के बल्ले से छक्कों की टोली। दैट्स अ बिग 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 बिग। चला बॉल लगेचच नवीन घ्या, आयोजक माहिती देत असताना भरपूर लांब गेला, मोठ्या तिकडे काम चालू आहे। कोणी 6 जरी मारला शुभम घरत आणि बघा एअरकूल सर्व्हिस सेंटरचे ओनर शमशेर सिंग राणा, शमशेर सिंग राणा आप द्या मारा आता षटक। योगेश कोहली आपल्यासाठी 2 मारल्यानंतर फलंदाजाला तर चेंडूची पूर्तता करायची आहे। चला चेंडू दिला मोठ्या देखील असतं, महागुरूंची आठवण येते। चला मॅच झाल्यानंतर आपण लगेच जाऊया। लगातार 2 छक्के ठाकने वाले बल्लेबाज को शमशेर सिंह राणा, इनके ओर से 500 का इनाम है। मंगवाइए बॉल टोंगड़ी के ऊपर से 6 रन, शमशेर राणा करिए कैश प्राइज स्कोरर के बाद जमा ठोक। तार का दूसरा छक्का योगेश कोहली के बल्ले से अब छक्कों की टोली। जब टाइगर अपनी दाढ़ से बोलता है ना तो जंगल शांत हो जाता है और ये दिखाता है कि आपकी ताकत और आपकी साहस से आप किसी भी समस्या का सामना जरूर कर सकते हैं। 20 रन बने 2 छक्कों की मदद से एशियन स्पोर्ट्स दिगोड़े आप यहां पर आगे निकलती हुई। तो तीसरी की तैयारी में थे, लेकिन इस बार जवाब दिया, सीधा विकेट का निशाना साधा, बैट्समैन हो गया आउट। ये पहला दूसरा करारा झटका, बल्लेबाज पहला योगेश बैक टू द पवेलियन। हर विकेट के लिए जयदीप सुतार साहब इनके ओर से 500 का इनाम है और ये पहला विकेट मैदान से बाहर। बल्लेबाज आप देख सकते हैं आयुष कोहली, ये भी दर्जेदार ऑलराउंडर है अपने दिगोड़े टीम के, लेकिन काफी अच्छा कमबैक। 2 छक्के आने के बाद गेंदबाज पुनीत जोशी इनके ओर से जबरदस्त वापसी। ये लीजिए दोनों भाइयों की जोड़ी, रामा आणि शिवाला आपण पाहू शकाल, बिल्ला आणि रंगा, बिल्कुल जिन्होंने जबरदस्त योगदान दिया। हमारे एयरकूल सर्विस सेंटर्स के ओनर शाकल ना शमशेर सिंह। बॉलर तैयार,
साहिल भाई को देख सकते हैं, हमारे गोल्डन मैन। ओ बढ़िया गेंद, लेकिन चलिए लेग स्टंप से बाहर। साहिल भाई गोल्डन मैन देख सकते दीपक सर, छोटा तीर घाव करे गंभीर। चला डीजे मास्टर साठी जर सगळी आज हनुमान जयंती आहे, हनुमानांचे सगळे गीत लावली, मराठी गाणी लावले तर करण स्मृती विहान कुंदनशेठ भगत यांच्याकडून 500 रुपये. आणि त्याचप्रमाणे मोठ्यासाठी लगातार 3 षटकारांना सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते करण स्मृती विहान कुंदनशेठ भगत ओमसाई डाब्याचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं. जयराज पाटील आणि संकेत म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, त्यांना इथे आमंत्रित केलं जातं. आमचे शुभमबाई यांच्या वतीनं या ठिकाणी इथे आमंत्रित केलं जातं, यावं. शुभम गरज साहेब यांच्या वतीनं आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं, यावं. 22 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, दूसरा ओवर प्रगति पथ पर है. आप यहां पर मोटा स्ट्राइक एंड पर नजर आते हुए बॉलर पनी तैयार. ये उठाया, शेर इलाका बदलता है, इरादा नहीं, और इस गेंद के ऊपर तान दिया है लंबा के ऊपर से मैक्सिमम 6 रन. मुखाने बोला जय जय हनुमान बजरंग बली. आज खरं तर हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जबरदस्त बल्लेबाजी इस मैदान के अंदर, मनो महाबली इनके अंदर आयो. बोला जय बजरंग बली की. शानदार छक्का, 6 रनों की मदद से गेंदबाज को किया अक्का बक्का. इसी 6 रनों की मदद से लंबा ओवर 20 रन. जयदीप सुतार साहब इनकी ओर से हर विकेट के लिए 500 का इनाम है, लेकिन इस बार मोटा ने दबाव नहीं झेला अपने ऊपर और शानदार छक्का दागा. बोलो तैयार. जिस शिरोनी 11 शिरोनी टीम ने जानदार परफॉर्मेंस दिया है, उनके खिलाफ यह अटैक नजर आता हुआ. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड में गेंद को ढकेला है, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे सिंगल. संयमी क्रिकेट देखने को मिला और इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है. दूसरा 2 ओवर के समाप्ति के बाद एसएन स्पोर्ट्स भिगोड़े टीम का स्कोर है 29-29 धावा 1 गड़ी बाद. बाईक आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो, जवळजवळ 21 बाईक सह संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आपण विचार केलात ना, ही बाईक ठेवणं म्हणजे कशा हिरेगेचं काम नाही. ही दमदार स्पर्धा पाहताय, क्वालिटी विथ क्लिअरिटी टेनिस क्रिकेट .in माध्यमातून दाखवलं जात आहे. आणि जे संघ असतील त्या संघांनाही टॉप 6 चे संघ त्यांना ही बाईक देऊन गौरवण्यात येणार आहे. आणि जबरदस्त स्पर्धा, उल्वे नोड संपूर्ण पनवेल तालुक्यातील शेलकर गावाची ही अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. आणि या स्पर्धेचा आपण विचार केलात, या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक संपूर्ण मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतो. शुभमबाई घरात, सुजलबाई घरात, मंदारबाई भगत, एम बाई, संदेशभाई भगत, साहिलभाई भगत, नितीनभाई भगत, प्रितेश कडू, कल्पेश भगत, अक्षय भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ शेलकर यांची ही दमदार स्पर्धा. जयेंद्र सुतार साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 29 बॉल तैयार. पहली गेंद लेकर तो कप्तान आए थे, कप्तान की पहली गेंद के ऊपर रिवर्स शॉट के लिए आई थिंक फील्डर तैनात किया गया था. एक पूरा, दूसरा रन जोखिम भरा हुई है. ये जोखिम भरा रन है, लौड़ा पिल के गई है, गिरने की प्रतीक्षा करेंगे. आइए तीसरा अंपायर, मोटा ही कॉन्फिडेंस नहीं है, वो भी जानते हैं कि शायद वो आउट है, लेकिन मोटा थोड़ा सा रुके, निर्णय की प्रतीक्षा करेंगे. निर्णय क्या आता है अंपायर का. यस आप कॉन्फिडेंस है, लेकिन कभी कभी बोलो विकेट कीपर भी पकड़ते ठीक या नहीं, लेकिन जो भी निर्णय का थोड़ी सी प्रतीक्षा करेंगे. फुल टॉस बॉल डीप पॉइंट की तरफ वहां पर खेलने की कोशिश की थी, फील्डिंग काफी लाजवाब वहां पर नजर आती हुई. थ्रो परफेक्ट है, कलेक्टिंग भी अच्छी है, लेकिन पूरी तरीके से बल्ला क्रीज के अंदर. चलिए देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे, पहुंचे या नहीं सुरक्षित क्रीज के अंदर. और ये विकेट है. चलिए थोड़ा सा दूर रहे और इसी के साथ बल्लेबाज स्क्रीन के ऊपर भी दूध का दूध और पानी का पानी आपके सामने. बल्लेबाज आउट, मोटा बैक टू द पवेलियन.
थँक्यू व्हेरी मच. साहेबांनी जर एकदा अटक केलं ना तर बर्फाची लादी मग आठवा. तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं 30 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 2 विकेट के नुकसान के ऊपर पहली गेंद के ऊपर रनआउट के तौर पर शिकार मिला. दूसरे रन के लिए 1+ ये दूसरा भी पूरा हो सकता था, लेकिन रनआउट के तौर पर मोटा को मैदान से बाहर लौटना पड़ेगा. अच्छा कमबैक हर विकेट के लिए जयदीप सुतार साहब, इनके ओर से बिल्कुल इनाम पास 1000 का दिया जाएगा. लेकिन जो भी इनाम है यहां पर जमा नहीं है. 12वें खिलाड़ी के पास जो है वो आप लेकर जाइए. पहला विकेट जरूर यहां पर गेंदबाज को मिला, लेकिन इस ओवर में ये मेरे ख्याल से रनआउट के तौर पर ये शिकार है. जुड़ गए तो शेर भी घबराएगा, लेकिन टूट गए तो गीदड़ भी सताएगा. जीत बाद में सबसे ज्यादा मैदान में टिके रहना आपके लिए बहुत जरूरी होता है. तो क्रिश केली को पीट किया है, कप्तान को यहां पर रोका. एक कप्तान ने एक दूसरे के सामने एसएन स्पोर्ट तिकोनी टीम के कप्तान यस वाइट के लिए रिव्यू लिया है. बैटिंग टीम का ये रिव्यू है. आइए थोड़ा अंपायर दोनों भी कप्तान एक दूसरे के सामने लड़ रहे. एक तरफ शिरोने 11 शिरोने के कप्तान जो लेफ्ट हैंडर बॉलर है जिन्मय जोशी, मैन ऑफ द मैच के हीरो बने थे. तो एक तरफ आप एक कप्तान क्रिश कोहली को देख सकते हैं, वाइट के लिए रेफर किया है. जी हाँ, वाइट जो है वो बचाना नहीं चाहते. फेयर डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति. फेयर डिलीवरी, अंपायर का इशारा. क्यों बचाना चाहेंगे? आखिरकार एक रिव्यू जो बचा था उनके पास, अगर बचाने में भी क्या फायदा है तो निश्चित तौर पर उन्होंने सोचा कि अब यहां पर रिव्यू लेना तो बेहतर होगा. व्हाट अ स्टार्ट, टेरिफिक स्टार्ट बाय द बॉलर जिन्मय जोशी. अच्छा कमबैक, रनों के ऊपर अंकुश लगाने का काम यहां पर करते हुए अच्छी गेंदबाजी. फिर से एक बार तैयार, थोड़ा सब्र रखो, मजा आएगा इस मैच में. टैप करने का प्रयास जरूर किया है, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक ही रन. अच्छी सोच, स्ट्राइक अप यहां पर आती हुई आयुष कोहली के पास. दोनों कोहली ब्रदर्स इस मैदान के अंदर. हमारे मयूर शेठ घरत, जय माता दी एंटरप्राइजेस आपका भी स्वागत करेंगे. नीलेश भाई आपका भी स्वागत करेंगे. हमारे सरपंच कीर्तिनिधि अन्ना आपका भी स्वागत करेंगे. आपका भी तहे दिल से शुक्रिया, जो जबरदस्त योगदान हमेशा दिगुड़ी टीम के लिए देते हैं. आपका भी संदेश भाई पाटिल, उप सरपंच प्रफुल्ल भाई आपका भी स्वागत है. बोलो तैयार, आखिरी गेंदे बची है, टोटल 3. इनसाइड और मारने की कोशिश, क्या पे जरूर गेंदे कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद से मारे का पार. 4 रन. एमजी भाई यांचं सॉन्ग आपण ऐकलं, महेंद्र शेठ घरत यांचं सॉन्ग ऐकलं. आणि जवळजवळ मित्रांनो आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं 10 लाख रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. जो बोलतो मैं वही करता हूं, और डेफिनेटली आपण पाहू शका रोक ठोक बोलणारा नेतृत्व म्हणजे महेंद्र शेठ घरत आपण यांना पाहिलं. ये उड़ाया इस बार तांबिया लोगों के ऊपर से, गेंद से मारे का पार. 6 रन. लावा ताकद, आम्ही नाही वखत. पुढच्या वर्षी कथातिथी स्पर्धा तुम्हाला 4 व्हीलरची पाहायला मिळेल. वो शौक भी पूरे होंगे, वो इरादे भी पूरे होंगे. तू मेहनत कर, रात में देखे ख्वाब तेरे जरूर पूरे होंगे. टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 41 रन. इस ओवर की गेंदें बची मेरे ख्याल से आखिरी. क्या फिनिशिंग टच देना चाहेंगे? हाफ ट्रैकर की बॉल ऑफ साइड में, गेंद सीमा रेखा पार. दैट्स अ बिग 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 क्या बात आहे. धावा झाल्या धाव फलकावरती. एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 आणि विजयासाठी गरज असेल 48 धावींची गरज. हुकमाचा एक महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या नावाची स्पर्धा. सत्ता असो किंवा नसो, सत्ता जरी नसली तरी आम्ही समाजासाठी ज्यांचं दमदार योगदान, आणि आज एमजी ट्रॉफी ही दमदार आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 आणि 18 बॉल 48 धावींची गरज. या किंवा पुढचा आवाज जिथे जोडले जातील दीपकजी पाटील सर. तर अन्विक बियर शॉपचे प्रोप्रायटर प्रवीण शेठ भगत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबरीनं ओमसाई डाबा आमचे मितेशजी भगत आणि त्याचप्रमाणे उमेशजी घरत
सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. प्रवीण शेठ भगत यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलंय. त्याबद्दल सुद्धा त्यांचा मनापासून आभार. कुंदन शेठ यांच्या वतीने डीजे ऑपरेटर आपल्यासाठी 500 रुपयाचा सूरज. कुंदन शेठ यांच्या वतीने आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. बजरंग बली आणि सातत्याने आपण जे मराठी संगीत या ठिकाणी वाजवता आपल्यासाठी कुंदन शेठ यांच्या वतीनं इथे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. किशोर दादा भगत बघा आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व आरके ग्रुप राजेंद्र दादा म्हात्रे यांचे सक्के साडू आहेत आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा 6वी रात्र आणि डीजे मास्टरने देखील 5,000 रुपये पारितोषिक जिंकलंय. अभिनंदन आपलं. आणि मला वाटतं जयदीप सुतार साहेब यांनी जे पारितोषिक लावलं होतं प्रत्येक विकेटसाठी ते पारितोषिक त्यांनी गुगल पे ऑनलाईन केले. माहिती दिली आम्हाला. मला वाटतं त्यांच्या खेळाडूने. आणि योगेश कोहली आपल्यासाठी 500 रुपयाला योगेश ते तुमच्या 12व्या खेळाडूकडे आम्ही जमा केलं. ओके योगेश ते आपण मॅच संपल्यानंतर घेण्यासाठी यावं. तर या ऐकूया पुढचा आवाज दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. तो परत ऐकूया MG ट्रॉफी मध्ये महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाची एक दमदार संगीत आपण ऐकूया. लगेच मैदानात जाऊ द्या. शिरवणे 11 शिरवणे संघाला आम्ही विनंती करतो आपण लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि याच्यानंतर सुपर 6च्या दमदार लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि चला लगेच जा मैदानावरती. विनंती असेल शिरवणे क्रिकेट संघ. चला बॅटर पाठवा. चला फलंदाज जा लवकर. जे बघा आमचे आयोजक दमदार या ठिकाणी आनंद करत असताना बाप तो बाप रहेगा. दमदार संगीत स्पर्धा चालू आणि आयोजकांना देखील तितकाच मनमुराद आनंद आपण या ठिकाणी पाहू शकाल. याला म्हणतात हौशी आयोजक आणि हे स्पर्धेचं दमदार आयोजन. चला मॅच ऑन करूया. चालूया कॉम्बॉक्स मध्ये दीपकजी पाटील सर यांच्याकडे. चला 48 धावांचं टार्गेट आहे शिरवणे 11 शिरवणे संघासमोर. सुपर 6चे सर्व सामने 2 षटकांचे खेळले जातील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथून क्वालिफायर संघ इथून जो संघ थेट जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल.
आणि मॅन ऑफ द सिरीज साठी शेवटपर्यंत धावा क्वालिफाय शेवटपर्यंत धरल्या जातील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. 48 धावांचं टार्गेट आहे आणि अरविंद राणाच्या बॅटमध्ये आणि हा खेळाडू जर चमकला नाही या मॅच मध्ये तर नक्कीच या धावा सुद्धा तो पूर्ण करू शकतो आणि एवढी ताकद मात्र त्याच्या मनगटामध्ये नक्कीच आहे. चौकारानं खातं उघडलं आणि ते विश्वजित ठाकूरच्या समोर पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. तर दर्शन मेहर साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय दर्शन मेहर साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. तर सन्माननीय नितीन जोशी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं षटकार आणि फलंदाजानं. नितीन जोशी साहेब आपलं सहर्ष स्वागत. पहिला षटकार आला यावेळेस मात्र अरविंद राणा यांच्या बॅटमधून आणि त्याचबरोबरीनं शमशेर आणि अशोक शर्मा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जे पहिल्या षटकारासाठी होतं आणि ते मात्र मिळवलंय ते अरविंद राणानं. सुपर बॅटिंग. सुरुवातीला 2 बॉल 10 धावा झाल्यात. विश्वजित हा चेंडू थोडासा पडला होता. इकडे मात्र ड्राईव्ह केला कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लगेच संधी मिळाली दुसरी रन कंप्लीट करण्याची. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 12 वर. प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची धावगती मात्र राखायची आहे. 48 धावा चांगलं लक्ष मात्र उभं केलंय. सुरुवातीला विश्वजित ठाकूर योगेश कोळी असेल चांगली बॅटिंग मात्र त्याने केली. आयुषनं सुद्धा फ्रीवर्स करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. फेक आहे समोर. प्रचंड वेगानं चेंडू टाकतोय परंतु तरी सुद्धा धाडसाचं कौतुक जरूर केलं जाईल ज्या पद्धतीने अरविंद राणानं पहिले 1 चौकार 1 षटकार त्यानं लगावलाय आणि या खेळाडूला शेवटपर्यंत थांबावं सुद्धा लागेल. 48 चेस करायचे असतील तर शिरोणे संघानं मात्र आज केलेला खेळ नक्कीच कौतुकास प्राप्त आहे. पहिल्यांदा तुर्बे संघाला त्यांनी पराभूत केला आणि त्यानंतर मात्र चांभारली संघाला पराभूत केलं आणि आता मात्र तिसरा सामना खेळतोय. हो इकडे मात्र मिसक्यूट झालाय. फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल टिपलाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सगळ्यात मोठा धक्का शिरवणे टीमला. अरविंद राणा बॅक टू द पवेलियन. तर 6 ची पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मोरावे क्रिकेट संघाचा संघनायक आणि गव्हाण क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. मोरावे आणि गव्हाण संघाचा संघनायक सुपर 6 ची पहिली लढत यावं टॉस करण्यासाठी. विकेट आले आणि सगळ्यात मोठी विकेट अरविंद राणाला मात्र बाद केलं विश्वजित ठाकूरनं. बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. हो डायू लगावत खरं तर झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 48 चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 धावा. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं हमजा खाननं बॉलिंग केली होती 8 धावा दिल्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल इकडे 14 धावा आल्यात. परंतु तदनंतर प्रणीतनं 21 दिल्या होत्या. जिन्मयनं 18 दिल्या होत्या. शेवटची 2 षटकं मात्र प्रचंड महागाची ठरली होती शिरोणे संघाच्या गोलंदाजांकडून आणि 30 षटकं आता मात्र भरून काढावी लागतील. सुरुवातीला 14 धावा आल्यात. नॉट बॅड. कारण विश्वजित ठाकूरच्या समोर मात्र 14 धावा काढणं त्याचं सुद्धा कौतुक जरूर केलं जाईल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर्समध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड. दोनही संघ आपण बघितले तर गोलंदाजी फार चांगली केली आज दोनही संघांना आणि म्हणूनच दोनही संघ मात्र पुढे आलेत. तिकोटे संघाचा विचार केला तर पहिल्यांदा त्यांनी पराभूत केलं तर केटीजन बॉईज वर्सोवा या टीमला आणि तदनंतर मात्र तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडे या संघाला मात्र स्पर्धेमधून बाहेर काढले आणि या ए लॉट मधील हा शेवटचा सामना. इथून मात्र एक संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होईल. आयुषचा फुल टॉस होता. यावेळेस मात्र अडबा पॅटन ऑन साइडला मिड विकेट झोन कडे चेंडू खेळून काढलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. फुल टॉस जरी असला तरी वेग सुद्धा होता
फुलटॉस जरी असला तरी सुद्धा तुम्हाला टाइम तर करावंच लागतं, तरच धाबा मिळू शकतात. इकडे 15 धाबा झाल्यात, 15 रन्स ऑन बोर्ड, 11 बॉल आणि 33 धाबांची अजूनही गरज आहे हा Yes. सामना जिंकण्यासाठी. विश्वजित ठाकूर मोठे यांचे कट्टर समर्थक योगेश भाई थाकटीजी यावं व्यासपीठावरती. योगेश भाई आपलं सहर्ष स्वागत. हो, इकडे मिसकूट झालाय, बॅट हातामध्येच फिरलंय कदाचित आणि मिड ऑफला हा झेल मात्र कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 शिरवणे टीमला. अरे बोल बोल बोल. थँक्यू व्हेरी मच. चला गव्हाण आणि मोराबे क्रिकेट संघ आपण टॉस तर करून घेऊया. दोन्ही कॅप्टन यावं. मोराबे आणि गव्हाण क्रिकेट संघाचे संघनायक बघा आमचे बालकृष्ण मामा. एवढी रात्र झाली तरी क्रिकेटची आवड आहे ना, आणि आम्ही जेव्हा जेव्हा जात असतो ना मित्रांनो तेव्हा तेव्हा शेलगर संघाला त्यांचं दमदार योगदान लाभलंय. मामा आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि वयाची आज एवढी वर्ष झाली तरी क्रिकेटसाठी त्यांचं किती योगदान आपण पाहतो. चला शमशेर भाई जाऊ नका, आपण फायनल पर्यंत राहा. फुल लेन तो आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता. यावेळेस मात्र आयुष कोळीनं हा चेंडू बन्नाट वेगानं टाकलाय. अॅक्युरसी सुद्धा प्रचंड आहे. प्रभावित केलाय आज ढिगोडे संघाच्या गोलंदाजांनी सुद्धा. प्रत्येक गोलंदाजाने मित्रमंडळी टिचून मारा केलाय. आणि त्याच वेळेस सध्याच्या घडीला या मॅच मध्ये मात्र सरस वाटतोय, वरच ठरतोय आणि मजबूत स्थितीमध्ये सुद्धा आहे एसएन स्पोर्ट्स ढिगोडे. ऑन साइडला वळवलंय, गॅप मध्ये जरूर आहे. बॉल एक टप्पा का सरळ जाईल सीमारेषा पार. रस मितील 4 आणि येतोय शुभमच्या पॅट मधून हा चौकार. खोदून काढलाय त्याला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा समोर. तोपर्यंत मात्र एक रन फारसं काही बिघडणार नाहीये, कारण भरपूर धाबा चेपल्यात. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 48 धाबांचं टार्गेट आहे. तर चला मोराबे आणि गव्हाण संघाचे कॅप्टन प्लीज या, लगेचच इमिजिएटली मॅच संपेल. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. बघा आमचे साहिलबाई छोटा तीर गावकरे गंभीर दमदार योगदान. आमचे सँडीबाई असतील, सुजयबाई असतील, सूरजबाई ज्यांचे दमदार योगदान. एम बाय बराच वेळ झाले यमबाई दिसलेले नाहीयेत. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. शेवटच्या आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धाबांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड नाव. नो बॉलचा इशारा आहे. चला नो बॉल. सो फ्री हिट बॉल आहे आणि त्याच वेळी इकडे मात्र आणखीन एक संधी मिळेल आणि हीच ती संधी आहे शिरोने टीम साठी. जर या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बनेल. ओ इकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉल आलाय. फारसा फायदा झालेला नाहीये त्या बॉलचा. त्याच वेळी टार्गेट मात्र तेच राहील. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. हेच टार्गेट याच स्पर्धेमध्ये मात्र चेस झालं या अगोदर. 6 बॉल 25. वहाळ संघाच्या विरोधामध्ये हे टार्गेट चेस झालं होतं. दुतुम संघानं कारनामा केला होता 6 बॉल मध्ये 25 धावा चेस करण्यात. निलेश ठाकूर ज्यांनी मात्र कमाल बॅटिंग केली होती आणि धावा मात्र पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. शमशेरबाई सावकाश, एअरकूल सर्व्हिसेस. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. क्रिश कोळी काय बॉलिंग केले आज. विश्वजित ठाकूर, आयुष कोळी, क्रिश कोळी प्रभावित केलंय. शेवटचं षटक 6 बॉल आणि 25 परंतु क्रिकेट आहे. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. याच इराद्यानं मात्र मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. सध्याच्या घडीला शुभम आणि त्याच्या साथीला मात्र सिद्धेश नागतीयत. ओ यम भाई यांचं आगमन. तिगोडे संघाचे आमचे बाळू स्मिथ कोळी
बघा यमबाय याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रत्येक कॅश साठी एम बाईक यांच्या वतीनं. शुभम यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. शेवटचे 5 बॉल 25 धावांची गरज. हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई बाबूशाह यांचं संगीत आपण ऐकलं. जर कुणालजी दाते सर महेंद्र शेठ अनेक गोरगरिबांना 4 व्हीलर देऊ शकतात तर रायगड प्रीमियर लीग साठी का नाही देऊ शकत. आणि त्यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग साठी देखील आपण 4 व्हीलर मालिकावीरसाठी देखील पाहिलीत. आणि जबरदस्त जो बोलता हो मैं वो डेफिनेटली करता हो. आणि आज त्यांच्याच नावाची MG ट्रॉफी आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. 5 चेंडू आणि 25 धावा. आणि सर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरची दमदार स्पर्धा यमबाई आपण पाहू शकाल. आणि मित्र परिवाराच्या वतीनं पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपला 4 व्हीलर देखील पाहायला मिळेल. ओम साई राठोड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला SN स्पोर्ट्स दिगोडे संघ सुपर 6 ही फेरी त्यांना खुणावते. ज्या पद्धतीने आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये मात्र त्यांनी परफॉर्मन्स दिलाय. सलग सामने खेळत आहेत. कमाल कमाल खेळलेत. परंतु पाहूया क्रिकेट आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं परशूनं बॅटिंग केली होती क्लास दाखवला होता. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन. येतोय षटकार ओम साई राठोडच्या पॅट मधून. अजूनही 4. चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. ओम साई राठोड मात्र मॅच जिवंत ठेवले. 4 बॉल 19. क्रिश कोहलीचं षटक. इथून मात्र सुपर 3 चा प्रवास सुपर 6 चा प्रवास 2 बाईक तरी निश्चित करेल एक संघ. तर चैतन्य टाकीगाव यांचं देखील अकबर जैतन हार्दिक स्वागत. ओ स्लाइस केलं इकडे मात्र कलीमध्ये शॉर्ट थर्मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडलाय. स्मिथ कोहलीनं मात्र हा जेल टिपला यमबाय. इकडे फलंदाज ओम साई राठोड. तर चैतन्य यावं व्यासपीठावरती. चैतन्य यावं आपल्या इथे सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने MG ट्रॉफी मध्ये. तर टॉस करण्यासाठी यमबाई आपण इथे आमंत्रित करूया. अमर मात्रे मॅनेजिंग अमर पाटील मॅनेजिंगचा बेताज बादशाह मॅनेजिंग डायरेक्टर उल्वे नोट प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून परफेक्ट आम्ही दरवेळेस पाहतो. आणि MG ट्रॉफी मध्ये ज्यांनी सर्व संघांना दमदार योगदान दिलं आणि परफेक्ट मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजमेंटच्या बेताज बादशाह अमरभाई यावा. हरा ट्रॉफी देखील दमदार आपण पाहतो. अमरभाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अमरभाई साहेब बॉल यावं. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ कडे फुल लेंथ होता खोदून काढलाय त्याला. परंतु आता मात्र सामना मात्र हातामधून निष्ठच चाललाय. तो शिरवणे 11 शिरवणे या संघाच्या. कारण जी गोलंदाजीची धार पहिल्या 2 मॅच मध्ये दिसली होती ती या मॅच मध्ये दिसली नाही. हेच प्रमुख कारण होतं. तशीच गोलंदाजी झाली असती तर इकडे चित्र सुद्धा वेगळं पाहायला मिळालं असतं. ओ इकडे मिसक्यूट आहे. फटका गवसला. आता मात्र कळून चुकलं शिरवणे संघाला. ही मॅच मात्र हातामध्ये राहिलेली नाहीये. त्याचमुळे SN स्पोर्ट्स दिगोडे संघ मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना कमीत कमी 2 बाईक्स हा संघ जिंकणारा इथून मात्र घेऊन जाईल. लास्ट कॉल मोरावे आणि गव्हाण. लास्ट कॉल दोन्ही कॅप्टन साठी यावं. क्रिश कोहली पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय परंतु लॉंग ऑनला सामना जिंकलाय. आणि MG ट्रॉफीच्या सुपर 6 मध्ये एपोल मधून SN स्पोर्ट्स दिगोडे हा संघ मात्र पुढे चाललाय. हार्दिक अभिनंदन दिगोडे टीम आणि विश्वजित ठाकूर. फक्त टॉस करा तुम्ही. बाकी काय फॉरवर्ड तुम्ही पूर्ण करा. टॉस तर करा.
नंतर तिथे फॉर्मेटला लेट जाईल, मग टॉसला लेट या. टॉस तर करून घेऊया. मोरावे आणि गबान, मतलब छोटा तीर. चला या व कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या. मोरावे आणि गबान कॅप्टन टॉस करा. बाकी अनिकेत, बाकी प्रोसिजर नंतर करा या. तर सामन्याचा सामनावीर यश दीपक पाटील सर. चला मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 4 बॉलमध्ये 17 आणि 1 विकेट. आयुष कोहली ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आयुष कोहली यावं. अभिनंदन, मोठ्या फेलपेट थेट सुपर 6 मध्ये हा संघ दाखल झालाय आणि आज प्रतीक्षेनंतर एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघ मोठ्या ISPL मध्ये होता आणि त्याच्यानंतर त्याचा पुनरागमन आणि दमदार कमबॅक. शिरोळे संघ तुमचंही मनापासून आभार. चांगला खेळ आपण केला. विनेश, टॉस